रेप करायचा, सेक्शुअल एक्स्टॉर्शन करायचं, फिजिकल अब्यूज करायचं, निवडून लोकांना मसाज कशी करायची, या सगळ्या गोष्टी जेफ्री एप्स्टीन त्या मुलींना आयलंडवर शिकवत असत. त्याचे सो कॉल्ड जे रिच लोक आहेत त्यांना तो सर्व्हिस कशी द्यायची, त्यांना फिजिकली सेक्शुअली एंटरटेन कसं करायचं, या गोष्टी तो तिथं त्या मुलींना शिकवत असत. आता तुमचा प्रश्न असा की या मुली त्या आयलंडवर पोहोचायच्याच कशा? जेफ्री एप्स्टीनची जी बायको होती जी मॅक्सवेल, ती जगभरात फिरायची आणि मुलींना आम्ही दाखवायची की तुम्हाला मसाज सेंटरमध्ये जॉब लावू, वर्ल्ड टूरला घेऊन जाऊ, आणि तशा पद्धतीने ती आयलंडवर मुली पाठवायची. एकदा जर का मुली आयलंडवर पोहोचल्या तिथून त्यांचं एस्केप होणं नेक्स्ट इम्पॉसिबल आहे, कारण की तिथल्या गार्ड्सकडे गन असायच्या. जेफ्री एप्स्टीन तिथं नंगा फिरत बसायचा, त्याच्याकडे गन्स, त्यामुळे त्या मुली घाबरायच्या. त्यांनी कधी विचारही नाही केला. काही मुली 4 वर्षाच्या होत्या तेव्हा गेल्या, 18 वर्ष 20 वर्ष झाले तेव्हा तिथून एस्केप झालाय त्यांचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मॅक्सवेल ही काही साधी सुधी व्यक्ती नव्हती. जी मॅक्सवेल रॉबर्ट मॅक्सवेलची मुलगी होती. तो रॉबर्ट मॅक्सवेल जो मोसादचा टॉपचा एजंट होता, आणि ती मोसाद जी इस्रायलची इंटेलिजन्स एजन्सी आहे. कुठे ना कुठे गोष्टी कनेक्ट होत आहे की मोसादचा टॉप एजंट हे एका आयलंडवर जमा, तिथं टॉपचे रिचेस्ट लोक हे सगळे एका ठिकाणी, आणि इस्रायलच्या याच्यात काय हात असू शकतो? कनेक्ट होतंय का काही? नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजवतो.